हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आहे शिवजयंती आणि आज गुरुवार सुद्धा आहे। म्हटलं चला तुमच्या सोबत शिवजयंती आणि गुरुवार कसं साजरा करणार आहे ते सांगते मी तुम्हाला पुढे। म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग सुद्धा घेऊन जाऊया आणि तुमच्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर कराव्या। खूप दिवस आपले लॉंग व्हिडिओ येत आहे नाही येते, म्हणून म्हटलं चला आज घेऊन जाऊया। खूप दिवसानंतर शॉर्ट तर येत आहे पण आता लॉंग सुद्धा येतील लवकरच। रोज मी आता प्रयत्न करते लॉंग साठी सुद्धा असाच व्हिडिओला सपोर्ट करा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा माझ्या व्हिडिओला। भेटूया पुढे असंच कंटिन्यू करा। छान असं स्टार्टिंगला बघितलं तुम्ही की आज गुरुवार आणि शिवजयंती आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत आजच्या गुरुवारचं रुटीन शेअर करावं। सकाळी मस्त उठले, रूम पहिले क्लीन करून घेतली होती, त्यानंतर मी सुद्धा मस्त रेडी झाले होते आणि आज खूप दिवसानंतर मी हळदीचं लेपन सुद्धा करणार होते। छान असं आहे ना, उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घेतलं। आज नेमका एक प्रॉब्लेम होता की आपल्याकडे रोज वॉटर गोमूत्र काही नव्हतं। म्हटलं चला आज नुसतं पाणी हळदीमध्येच भिजवून करूया। छान उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालं। इथे ना उंबरठा नसल्यामुळे ना मी शक्यतो ते टाळते, पण म्हटलं चला आपला जो दरवाजामधून आपण एंटर होतो तोच आपला उंबरठा असतो। मग फरशीवर केलं काय उंबरठ्यावर केलं काय आपल्यासाठी सारखंच आहे। म्हटलं जोपर्यंत करायचे तोपर्यंत करूया। मग छान असं मी करून घेतलं। त्याच्यानंतर मग आहे ना लगेच देवपूजा सुद्धा करायला घेतली होती, कारण आज गुरुवार होता आणि मी गुरुवारच्या दिवशी हमखास देवपूजा करत असते। छान असं देवघर पूर्ण क्लीन करून घेतलं होतं, देवांना मस्त स्नान घालून घेतलं होतं, स्वामींचा फोटो सुद्धा मस्त पुसून घेतला होता। पहिल्यांदा तर मी आहे ना मस्त दीप लावून घेतलं, त्याच्यानंतर लगेच देवांना मस्त स्नान वगैरे घालून घेतलं, त्यांचं छान आवरून घेतलं। त्यानंतर मस्त त्यांना थोडासा गंध टिळा वगैरे हळदी कुंकू देवीला वगैरे सगळं वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर वेळ आली होती मस्त अगरबत्ती धूप लावायची। मग छान आहे ना अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मला लगेचच सेवा वगैरे करायची होती। म्हटलं चला आता पटकन सेवेला पण लावूया आणि नंतर मला आठवलं की यार नाही आपल्याकडे रांगोळी सुद्धा थोडीफार आहे पण काढून घेऊया। खरं तर व्हाईट कलर संपला होता पण जेवढा होता तेवढ्यातच मी ऍडजस्ट केलं आणि मस्त छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि लगेचच स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींच्या सेवेला लागले होते, कारण मला सेवा करून घ्यायची होती, कारण माझ्याकडे अजून 1.5-2 तास होते, कारण नंतर मला स्वयंपाक सुद्धा करायचा होता आहोंसाठी। मला तर आज उपवास होता। म्हटलं चला सेवा तोपर्यंत होऊन जाईल। मी गुरुवारी 1 माळ आणि तारक मंत्र 11 वेळा असं म्हणत असे, जसं मला रोज जमेल तसं मी करतच असते, पण गुरुवारी मी हमखास करते। मग छान 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच छान असं 11 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणून घेतलं। तुम्ही गुरुवारी किंवा स्वामींची कोणकोणती सेवा करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं मला जेव्हा स्वामींची सेवा करते तेव्हा। छान सेवा वगैरे झाली आणि नंतर आठवलं की यार आपल्या झाडाला 2 फुलं पण आले होते, छान ते सुद्धा वाहून घेतले स्वामींजवळ छान असं आणि दीपजवळ। छान असे देवघर वाटत होतं। तुम्हाला कसं वाटतंय माझं देवघर कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त अशी देवपूजा केली होती। आज गुरुवारची सेवा अशी काहीशी झाली माझ्याकडून। त्यानंतर मस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला ओवाळून घेतला, त्यांचा सुद्धा मस्त असा आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला। आज दोन्ही महाराजांनी मला छान असा आशीर्वाद दिला होता। व्हिडिओ कंटिन्यू पुढे करा। दुपारची वेळ झाली आणि मी असं काहीसं किचन सुद्धा क्लीन करून ठेवलं होतं, कारण आमचा स्वयंपाक करायचा होता, तो सुद्धा झालाय डन। आणि मी आज बॉटल सुद्धा क्लीन केल्या, कारण उन्हाळ्यात सुरुवात झाली आणि आता फ्रीजमध्ये ना बॉटल ठेवायच्या। सो म्हटलं चला थंड पाणी काय विकत आणण्यापेक्षा फ्रीजमधलेच पिऊया। मला काही सर्दी नाही होणार, पण माझ्या आहोंचं बघावं लागेल आता कसं काय आहे ते। आता पटकन आहे ना मला काहीतरी करते, कारण मला खूप भूक लागली आहे, कारण उपवास आहे आज। बघूया म्हटलं काहीतरी करते आणि बघा इथे बघा झाडं किती भारी वाटतंय। आणि खरं सांग का जेव्हापासून इकडे आलोय ना तेव्हापासून एवढेच ऊन लागते त्या झाडांना आणि छान वाटतंय। फुलं सुद्धा येत आहे, बघू शकता इथे जास्तच फुलं आलेत त्याला आज, म्हणजे खूप दिवस झाले येत आहे, 1-2 येतात। जास्वंदाला सुद्धा आलंय आणि नेमका नारळ आहे ना रूम मध्ये होता आणि मी खिडकीजवळ ठेवलं होतं त्याला आणि मला असं वाटतं पाणी कमी पडलंय, सो मग तो सुकलाय आणि इकडे कपडे सुद्धा वाळताय, मस्त असे कपडे तर वाळून गेलेत। म्हटलं थोडा वेळ ठेवते नंतर काढून घेईन। आता मी फक्त केळीचं शिकरण करून घेते आणि ते मस्त खाऊन घेते। आता ते शिकरण करते आणि खाऊन घेते पटकन, कारण मला खरंच खूप भूक लागली आहे। आहोंना डबा देऊन मला असं वाटतं आता अर्धा तास झाला, म्हणजे 12:30 वाजलेत आणि मला तर खरंच खूप भूक लागली आहे। मी आता पटकन काहीतरी खाते, गरम दूध करते आणि मग केळीचं शिकरण करून घेते किंवा मग ज्यूस करते, असं काहीच अजून ठरतच नाही माझं की काय करू नेमकं। वेफर्स पण आणले, असं वाटतं चहा ठेवावा वेफर्स खावे,
बघू ऊन जास्त आहे, मला असं वाटते शिकरणच खावं, थोडी भूक लागली, पटकन होऊन जाईल. तसं चहा पण लवकर होईल, पण नको, मी आता की शिकरण खाते पटकन आणि तुमच्यासोबत मी पुढे आता शेअर करते की मी कसं करते, काय नाही दाखवत, मी पटकन दाखवते पुढे, खातानाच दाखवते, थोडंसं शूट करते. चला असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. मी आता हे खाऊन घेते. बघा उपवास असला ना की काय खायचं आणि काय नाही हा मोठा प्रश्न असतो, कारण आज बटाटे नव्हते आणि साबुदाणा सुद्धा नव्हता. म्हटलं चला आज फक्त आपण शिकरण चहा यावरच थांबूया. वेफर्स पण आणलेत मी बाहेरून, ते तरी खाऊन घेईल आणि हे पण बघू एवढं जमेल आणि लगेच स्वयंपाकाला, म्हणजे 5 वाजता स्वयंपाकाला लागेल, म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. आणि मला दुपारी काम सुद्धा आहे, थोड्याशा काही गोष्टी आहेत मीटिंग वगैरे, ते पण मला बघायचंय. आणि आता पटकन खाऊन घेते, तसंच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. दिवसभर एवढं काम होतं ना का विचारूच नका, खूप जास्त काम केलंय आज, खूप जास्त काम होतं. व्हिडिओ एडिटिंगचं पण काम होतं, प्लस त्या मीटिंगचं पण काम होतं. आणि आता बघा मला भूक लागली आहे, सो मी चहा ठेवतीये. असं काहीसा मी चहा ठेवलाय, माझा हात पण थरथरतोय कारण मला प्रचंड भूक लागली आहे आणि मला असं चक्कर सारखं फील होतंय. मी आता चहा पिते आणि सोबत आहे ना हे वेफर्स पण खाते. हे वेफर्स मला चहा आणि वेफर्स खायला फार आवडतं आणि म्हटलं चला व्हिडिओचा एंडिंग पण करायचा राहिलाय, तेवढा करून घेऊया. आता मी चहा वेफर्स खाऊन घेते आणि आज तर पण ना एवढं खाल्लंय ना की मला अजून पण काम आहे, अजून पण मीटिंग आहे. मला कधी कधी असं वाटतं ऑनलाईनचा खूप कंटाळा लागलाय, पण काय करणार, करावं लागतं. आणि आता मी चहा आणि वेफर्स खाऊन घेते. असाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा माझा आणि प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि बघा शेवटपर्यंत कसा वाटतोय कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.